आणि आता बातमी आहे नाशिक मधली, कारण पेसा भरती सध्या होती आहे आणि याच निमित्ताने आदिवासी बांधव सध्या नाशिकमध्ये जोरदार आंदोलन करतात। आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर आणि माजी महापौर रंजना भानसींना आंदोलकांनी घेराव घातल्याचं दिसतंय। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेला केली होती। तर नाशिक मधली ही दृश्य आपण बघतोय। पेसा भरतीसाठी आदिवासी बांधव हे नाशिकमध्ये सध्या आंदोलन करतात। वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत आणि या सगळ्या संदर्भातलं हे आंदोलन सध्या सुरू होतं आणि इथे काही आमदार गेलेले होते। आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार हिरामण खोसकर हे तिकडे पोहोचले होते आंदोलकांच्या भेटीसाठी आणि त्याच वेळेला आंदोलकांनी घेराव घातलेला दिसतोय आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा सध्या होतीये। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। शुभम, काय नेमकं घडतंय? त्यामुळे खरं तर 12 दिवसांपासून या ठिकाणी हे आंदोलक आहेत, आंदोलन करत आहेत। या 12 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। 17 संवर्ग पेसा अंतर्गत जी भरती आली आहे त्या भरतीमध्ये जे पात्र उमेदवार आहेत त्यांना अद्यापही नियुक्त केलं नाहीये, रुजू केलं नाहीये। त्यामुळे हे सर्व पात्र विद्यार्थी उमेदवार जे आहेत ते आंदोलन करताय। नाशिकच्या गोल मैदान या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। आताच या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार असतील, आमदार हिरामण खोसकर असेल, त्यासोबत भाजपचे आमदार देवयानी फरांदे असेल, या आंदोलकांना भेटण्यासाठी आले। मात्र आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन या ठिकाणी त्यांना घेराव घातले। आम्हाला भेटी नको, आम्हाला घोषणा नको, भाषण नको, या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण करा। गेल्या 12 दिवसांपासून या आंदोलकांकडे कोणाचाही सत्ताधारी पक्षाचं लक्ष नाहीये। त्यामुळे आता हे आंदोलक या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामिनी तुम्ही असे सोबत राहा, आपण इथली ही दृश्य दाखवतोय सध्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।